अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सतीश कुंड आणि त्यांचे व्यवस्थापक जाधव साहेब आता आपल्या बरोबर आहे। आणि 4 किलो चव्हाण कांद्याचं म्हणजेच उन्हाळ कांद्याचं बियाणं पुन्हा फुरसुंगी एक्सलंट हे त्यांनी घेतलेलं आहे। निवडलेल्या बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी औषधाची खरेदी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि हे जे बियाणं आहे हे थेट बियाणं पेरून म्हणजे थोडक्यात कांदा पेरून ते करणार आहेत। एकरी 2 किलो बियाणं थेट पेरून जर आपल्याला लागवड करायची असेल तर एकरी 2 किलो बियाणं या अनुषंगाने 4 किलो बियाण्याची त्यांनी खरेदी केलेली आहे। मग पेरून जर कांदा करायचा असेल तर याचा योग्य हंगाम कोणता, तर तो आहे 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर या दरम्यान आपण थेट बियाणं पेरून कांद्याची पेरणी करू शकतो। आणि बियाणं लागतं एकरी 2 किलो। यामध्ये महत्वाचं संकट असतं ते पहिल्या टप्प्यामध्ये उतारणाऱ्या तणाचं म्हणजेच गवताचं। बियाण्याची पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत पहिले पाणी भरायच्या आत या ठिकाणी ऑक्झिक्लोरोक्विन 1 लिटर पाण्याला अर्धा ml आणि ऑल क्लिअर 1 लिटर पाण्याला 1 ml या प्रमाणात आपल्याला बीजनाशकाची फवारणी करता येते। तदनंतर जी तणनाशकाची फवारणी आपण पीक सरासरी 20 दिवसाचं आसपास झाल्यानंतर दुसऱ्या तणनाशकाची फवारणी आपल्याला करायची असते। तर ह्या पद्धतीनं यांनी 2 एकरासाठी हे बियाणं घेतलेलं आहे।